हेच ते काल्हेरचा धक्का जिथे दशक्रिया विधी केली जाते आणि इकडे मस्त हॉल बनवला आहे दशक्रिया विधीसाठी. आणि तुम्ही होडके वगैरे बघू शकता. एकदम सुंदर दृश्य आहे. आपल्याला जर त्यांना खाऊ देणं जर शक्य नसेल होत तर कमीत कमी आपल्या घराच्या ओट्यावर किंवा पायरीवर जे येऊन बसतात ना पावसाळ्यामध्ये त्यांना बसू द्या. आणि जी आपली कोळीणबाई आहे नाखवीन तिच्या डोक्यावर मासलीची पाटी आहे आणि मस्त पाठीमध्ये खूप अशी मासली आहे. ती अशी गोलगोल फिरवायची आणि मग पाठीवर टांगायची पाठीमागून आणि चला उड्या मारत मारत शाळेत. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे तशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि मी छानशी आपल्या ब्लॉगला खूप सकाळी सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला पाऊस पडण्याचा आवाज येत असेल तर रात्रभर पाऊस खूप जोरात पडत होता आणि आता सकाळीसुद्धा पावसाने रिमझिम अशी हजेरी लावलेली आहे. आता मी मोनिशला कामावर सोबत नेण्यासाठी जेवण बनवते. तर जेवणामध्ये आज चपाती आणि मस्त भेंडीची भाजी त्याला आवडते ती बनवणार आहे. आणि मग डब्बा वगैरे बनवून झाला की लगेच मी काल्हेरच्या धक्क्यावर जाणार आहे. कारण की माझे चुलत सासरे वारल्यात ना, त्यांचा आज दशक्रिया विधी आहे. तर तिथे मला थोडं जायचं आहे त्याच्यामुळे. आणि आज मी काल्हेरला जाईन ना तेव्हा तिथे छान अशा काही गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्हालासुद्धा त्या ब्लॉगमध्ये बघायला किंवा बघून खूप भारी वाटेल किंवा खूप आवडतील. तर अशा काही गोष्टी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत. काल्हेरमध्ये ज्या धक्क्यावरती ज्या काही गोष्टी आहेत ना ते सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. ओके, तर चला ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू द्या. तर आता इथे भेंडी मस्त स्वच्छ धुवून घेतल्यात आणि जालीमध्ये निथळायला ठेवले होते. हे बघा सगळं पाणी गळून पडले खाली. मस्त सकाळची वेळ आहे. रात्रभर पाऊस पडला पण आता सकाळपासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आणि मस्त आता कवळं ऊन पडायला सुरुवात झालेली आहे. आणि समोरून बघा रस्त्यावरून शाळेत जाणारी 2 लहान मुलं येत आहेत. 2 नाही अजून पण आहेत. दिसलीत का मंडळी तुम्हाला? थांबा झूम करून दाखवते. शनिवारी कशी सकाळची शाळा असते ना 7 वाजताची, तर ही बघा 2-3 मुलं रस्त्यावरून चालत येत आहेत शाळेत जाण्यासाठी. ह्या मुलांना बघून तर मला माझ्या लहानपणीची आठवण आली. असाच शाळेचा ड्रेस शाळेतले कपडे घालून जेव्हा त्या मुलांना मी शाळेत जाताना किंवा घरी येताना बघते ना तेव्हा मला लहानपणीची आठवण येते. मी लहानपणी शाळेत जायची त्या सगळ्या दिवसांची मला आठवण होते. आता बघा तुम्ही बघितलं शाळेचा ड्रेस, पायामध्ये सँडल, आता पाठीमागे दप्तर. पण आमच्या वेळेला काही दप्तर वगैरे नव्हतं. म्हणजे असायचं पण खूप कमी मुलांकडे नव्हतंच म्हणा त्यावेळेला शक्यतो जास्त. जेव्हा आम्ही एक 5वीला गेलो ना दुसऱ्या गावामध्ये हायस्कूल होतं ना आमचं त्यावेळेला. आत्ता पण आमच्या गावात काय हायस्कूल नाही आहे. इयत्ता 1ली ते इयत्ता 4थीपर्यंत शाळा आहे आमच्या सावत गावामध्ये तिकडे माहीत. मग आम्हाला आमण्याला जायला लागायचं. आमणे गाव भरपूर लोकांना माहिती असेल आणि भरपूर लोक आमणे गावातून आपले व्हिडिओसुद्धा बघतात. मी इयत्ता 5वीपासून आमणे गावामध्ये जे हायस्कूल होतं ना तिथे शिकायला जायची. आता ती पटकन आठवण झाली. आणि जेव्हा असं मी शाळेतल्या मुलांना बघते ना तेव्हा खरंच लहानपणीची आठवण म्हणजे लहानपणीचे दिवस आठवतात. आता कशी आत्ताच्या मुलांना सगळ्या काही गोष्टी मिळतात वेळेवर. शाळा सुरू व्हायच्या आधी 15 ते 10 दिवस आधीच मुलांना शाळेचे कपडे आणले जातात. उन्हाळ्यासाठी शूज, पावसाळ्यासाठी सँडल, त्याच्यानंतर मुलांना काही कंपॉस, बॅग, पाण्याची बॉटल ती पण मुलांना आवडेल तशी बॅग, दप्तर ज्याला आपण बोलतो, आणि पाणी पिण्यासाठी जी काही बॉटल किंवा डब्बा. पण आम्ही जेव्हा किंवा माझ्या वयाची जी काही माणसं असतील किंवा माझ्यापेक्षा खूप वयाची जी काही माणसं असतील तर आपल्या वेळेला ह्या अशा काही गोष्टी नव्हत्या. म्हणजे 100तून एखाद मुलाच्याकडे बॅग असली तर, नाहीतर मग प्लास्टिकची पिशवी जे की मार्केटमधून काय कपडे जे काय बाजारामधून आईवडिलांनी काही कपडे आणलेले असतील त्या पिशव्या सांभाळून ठेवलेल्या असतात. त्याच पिशवीमध्ये आपण पुस्तकं घेऊन, वह्या घेऊन किंवा जी काही पाटी होती अंगणवाडीपासून तर ती पाटी पिशवी घ्यायची आणि मग शाळेत जायचं. ते पाठीवर अशी टांगवायची पाठीमागे. मी तर असंच करायची लहान होती तेव्हा.
आणि सगळीच मुलं अशीच करायची. मग ते अशी गोलगोल फिरवायची आणि मग पाठीवर टांगायची पाठीमागून आणि चला उड्या मारत मारत शाळेत. पण आताच्या मुलांना बघा सगळ्या काही वस्तू लगेच मिळतात न सांगता. आईवडीलसुद्धा काळजीपूर्वक घेतात, कारण की आपल्या मुलाने खूप शिकावं, खूप पुढे जावं. आपल्या आईवडिलांची सुद्धा तीच इच्छा होती. पण त्यावेळेला कसं माहिती आहे का, सगळ्याच माणसांकडे पैसा नसायचा. त्यामुळे आपल्याला ह्या काही अशा वस्तू लवकर भेटल्या नाहीत असे. पण छान ती जी त्यावेळची जी काही मज्जा होती ना, ती मज्जा कुठे आणि कशातही नाही आता, कशातही नाही. त्यावेळचे दिवस, त्यावेळची माणसं, त्यावेळचं सगळं जे वातावरण होतं ना, ते खूप सुंदर होतं. आता फक्त सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण केलं जातं, सगळ्याच गोष्टीमध्ये भेदभाव केला जातो आणि सगळीचकडे तसं चाललं आहे. आता मला तरी असं वाटतं सगळीचकडे तसं चाललं आहे. ओके, चला तर असो, 7:10 झालेली आहेत मी तर तुमच्यासोबत बोलता बोलता. तर मी पटकन आता जेवण बनवून घेते, कारण की मला जायचं आहे काल्हेरच्या धक्क्यावर दसपिंडांसाठी. आमचे जे चुलत सासरे वारले तर त्यांचा आज दसक्रिया विधी आहे, तर मला तिकडेही जायचं आहे 8-8:15 वाजेपर्यंत. तर एका घंट्यामध्ये जेवण बनवून झालं पाहिजे. आता चपाती आणि भेंडीची भाजी बनवते. तर मंडळी आता इथे माझ्या चपात्या पण बनवून झाल्यात, थंड करायला ठेवल्यात त्या. ते भेंड्याची भाजी पण रेडी झाली आहे. पण मोनिशने प्लॅन चेंज केला. मोनिश बोलला मला भेंडीची भाजी नको देऊ, मोनिश घेऊन जाणार आहे डब्यावरती पोचे, जे कालची भाजी उरलेली आहे ती. ओके, तो बोलला मला पोचे दे, भेंड्याची भाजी वगैरे काही देऊ नको. ओके, चला मंडळी मी आता पोरांचा डबा वगैरे रेडी करून चालली आहे काल्हेरच्या धक्क्यावरती. तिथे 10व्याचा कार्यक्रम आहे, दसक्रिया विधी, त्याच्यासाठी. ओके, चला आता. पाऊस जरा बरा थांबला आहे आणि मस्त कोवळं ऊन पडले. पावसाला बरं पडू नको, नाही तर मग सगळे वांदे होणार. तरीसुद्धा मी छत्री घेतली आहे सोबत, जर कुठे रस्त्यात आलंच पाऊस तर मग कुठेतरी आडुशाला थांबता येईल. आणि इथून तर काल्हेरचा जो काही धक्का आम्ही बोलतो, जिथे दसक्रिया विधी केली जाते, ते काहीतरी इथून तर 3 किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे ते. ओके, तर चला तर जाऊयात आपण, नाहीतर तिकडे दसक्रिया विधी उभा होऊन जायचं. चला, इथे आपली लुना, छत्री घेतली मी सोबत. बरं पाऊस आला तर भिजायला नको ना त्याच्यामुळे. आणि मोनूच्या गाडीचा अवतार बघा किती माखले त्याची गाडी. हे बघा मंडळी, अर्ध्या रस्त्यात पोचली आहे मी आणि मध्येच पाऊस आला. आता चला निघूयात, कारण की तिकडे 10वा संपायचा, त्याच्यामुळे जाऊयात. हे बघा, हेच ते काल्हेरचा धक्का जिथे दसक्रिया विधी केली जाते. आणि इकडे मस्त हॉल बनवला आहे दसक्रिया विधीसाठी. आणि तुम्ही होडके वगैरे बघू शकता, एकदम सुंदर दृश्य आहे, सुंदर. पण काय झालं माहिती आहे का, लोक इथे खूप कचरा वगैरे आणून टाकतात. हे बघा तुम्ही समोर बघू शकता किती कचरा वगैरे टाकलं आहे सगळं. असं नाही करायला पाहिजे, कारण की खूप सुंदर जागा आहे. इथे दसक्रिया विधी केली जाते आणि खूप भारी इथला सीन आहे, खूप भारी. होडके वगैरे लावले आहेत दर्याला, हे बघा. आणि तिकडे पुढे तर अजून खूप सुंदर बनवलं आहे, पण तिकडे आता पुरुष मंडळी बसलेत ना, म्हणून मी समोर जाऊन तुम्हाला नाही दाखवलं. कधीतरी आपण एक दिवस येऊ आणि मस्त तुम्हाला सगळा इकडचा परिसर वगैरे मी दाखवेन. आणि इकडनं जो रस्ता जातो आहे ना, तो तिकडे कुठे बाहेर निघतो आहे कशोळीपर्यंत, बाहेर येतला सीन. चला जाऊयात आता. इथे समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल, जय हनुमान मंदिर काल्हेर. ओके, हो. त्या रिक्षामध्ये ताई चालल्यात ना, त्या मला सांगतात बाई तू ब्लॉग बनवते का, तर बरं हो. तर हे जे तुम्हाला इथे ग्राउंड दिसतंय ना, मैदान, हे काल्हेर गावचं मुलांना खेळण्यासाठी क्रिकेटच्या स्पर्धा इथे या ग्राउंडमध्ये खेळवल्या जातात. आणि खूप मोठं हे मैदान आहे, खूप मोठं मुलांसाठी. काल्हेर गावाने हे ग्राउंड बनवलं आहे. इथे भरपूर अशा क्रिकेट मॅच वगैरे होतात, कबड्डी, अजून अन्य भरपूर खेळ आहेत, त्याच्या इथे मॅची खेळवल्या जातात. आणि खूप मोठं मैदान आहे, खूप मोठं ग्राउंड आहे आणि एकदम दर्याच्या बाजूलाच आहे. त्याच्यामुळे इथला जो काही सीन किंवा इथला जे काही वातावरण किंवा इथला जो काही
निसर्गरम्य वातावरण आहे ना, ते बघायला खूप भारी वाटतं. आता पाऊस पडतोय त्यामुळे इथे काही मुलं वगैरे खेळायला कोणी नाहीत, नाहीतर सकाळ संध्याकाळी ते भरपूर मुलं असतात खेळायला. आणि पुढेच जी तुम्हाला नारळांची वगैरे झाडं दिसतात ना, तिथे आतमध्ये त्यांनी छान असं गार्डन बनवलं आहे गावातल्या लोकांना फिरण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे. चला आता आपण निघूयात. दसक्रियाविधी झालेला आहे. ओके, तुम्हाला मी थोडासा समुद्राचा भाग पण दाखवला, ज्याला मी आमच्या आगरी भाषेमध्ये धक्का बोलतो. धक्का पण तुम्हाला दाखवलेला आहे. आता आपण जाऊयात, घ्यायचे आहे त्याच्यामुळे. ब्लॉगमध्ये अरे चकोडी गेली तुम्ही. चला मंडळी, निघूयात आपण पण. आणि मस्त इथे सुशोभीकरण केलं आहे. आपला आगरी कोळी राजा ते जाळा वा वा मस्त. समुद्रामध्ये किंवा तळावामध्ये जाळं फेकताना इथे दृश्य दाखवलं आहे. काय जबरदस्त इथला सीन वाटतोय. म्हणजे असं सुंदर देखावा या काल्हेर गावच्या ग्रामपंचायतने केलं आहे ना, खरंच मन मोहून टाकणार इथलं हे दृश्य आहे. समुद्राच्या बाजूला दाखवतो जरासा गावचा. तर इथे बघा कोळी राजा जाळा फेकतानाची प्रतिमा इथे त्यांनी दाखवली आहे, चित्र दाखवलं आहे. त्याच्या हातामध्ये जाळा आहे कोळी राजाच्या. आगरी कोळी राजा जो आहे ना, त्याच्या हातामध्ये जाळा आहे मच्छी पकडण्याचा, आणि एका हातामध्ये त्यांच्या मच्छी दाखवलेली आहे, त्यांनी जी मच्छी पकडली ती. आणि जी आपली कोळीणबाई आहे नाखवीन, तिच्या डोक्यावर मासलीची पाटी आहे आणि मस्त पाटीमध्ये खूप अशी मासली आहे, हे बघा. आणि इथे आपला आगरी कोळी राजा होडी पुढे ढकलतोय पाण्यामध्ये. खूप भारी दृश्य आहे ना, एकदम सुंदर असं दृश्य इथे बघायला भेटलं. तुम्हाला कसं वाटलं हे दृश्य बघून ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. ओके, चला आता पण जाऊयात. आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता, तिथे आतमध्ये गार्डन आहे. ते गार्डन मी एकदा माझ्या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे तुमच्या सगळ्यांसोबत. पुन्हा कधी जर आपल्याला वेळ भेटला किंवा जर आपण या एरियामध्ये जर कधी पुन्हा आलोत ना, जर गार्डन उघडं असेल तर आपण नक्कीच गार्डनचा सुद्धा व्हिडिओ दाखवूयात. ओके, चला आता आपण निघूयात. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता चिन्मय रेडी होत असेल कामावर जायला. चलो जाऊया. आता काल्हेरवरून मी आलेली आहे आणि आता लकी आणि सोनूला जरा वर खेळायला घेऊन आली आहे मी, कारण की खाली ना त्यांना खेळायला सोडायला जरा भीती वाटते मला, कारण की खाली ना साप वगैरे भरपूर निघतात अंगणामध्ये, त्याच्यामुळे. तर बरं टेरेसवर मस्त खेळतील ते. ए बाबू, साईडला नाही जायचं. ओके, आणि आता घरी आली मी. तर माझे जे दीर आहेत ना, ते घरी आलेले भाकरींची ऑर्डर द्यायला. तर त्यांना दुपारी 12:30 वाजेपर्यंत 20 भाकऱ्या हव्या आहेत. तर आता बरं एक 10-15 मिनटं पोरांना जरा खेळवते टेरेसवर, त्याच्यानंतर मग भाकऱ्या बनवायला घेते मी. कारण की आता सकाळी जो काही मी डब्बा बनवला ना मुलांसाठी, त्याच्यामध्ये तर आमच्या चपात्या वगैरे बनवून घेतल्यात, भाजी वगैरे. तर मग एवढं काही हे नाही आता दुपारचं जेवण बनवायचं, म्हणून मी ती दुपारची ऑर्डर घेतली भाकरींची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोनिशला डब्यावर घेऊन जायला मी भेंडीची भाजी बनवलेली. त्याला भेंडीची भाजी आवडते. पण पोचे सांगितले ना त्याला की बाबा रात्रीचे पोचे शिल्लक आहे. तो बोला नको, भाजी नको, पोचे दे. बोलते पोचे दे, केवढे आहेत दाखव बोलते मला. टोप ठेवून दाखवले त्याला, बोलते सगळे दे. ए बाबू, पडशील नक्की, घुसायचं नाही तिकडून, चल इकडं. आता खेळायला कसं इकडे तिकडे घुसू नका फटी ना. लकीला आमच्या पक्की बेकार सवय, जिथं आपण सांगितलं जाऊ नको तिथं पुरं जातो तो. बगर काढते यांच्या त्यांच्यात, पडला बिडला वर्ष खाली मग. तर चला मस्त, आजचं वातावरण एकदम भारी आहे. सकाळी म्हणजे रात्री पाऊस होता, सकाळी पण थोडासा होता पहाटे, पण आता पाऊस नाही आहे, मस्त ऊन पडलं आहे. ओके, आणि ते कमलेश भैया काय आपलं पत्र्याचं काम करायला काही येत नाही. आज 3 दिवस झाले, त्याचं यायचं काही पत्ता नाही कमलेश भैयाचं. ते कॉल केला, कॉल पण माझा उचलला नाही. दम दिला, ते 1 दिवस येऊन काम केलं. आता 3 दिवस झाले, त्याचं काही आता पत्ताच नाही. कंच्या विज्ञान गेलं काम करायला. चला आता असं छोनूल्या, चला खाली जायचं आहे. लक्की खाली जायचं का? जायचं खाली. लक्कीचं तर असं ना नुसतं धावतंय. बाबू खाली जायचं. चला चला, आता भरपूर खेळून झाला. चला आपण खाली जाऊयात आता. मजा आली ना बाबू? बाबा लक्कीची जांब आहे. लक्कीचा जबडा आवरा मोठा ना का माणसाचा डोका उचल डायरेक्ट तोंडामध्ये ना बाबू. एवढा मोठा जबडा कशा काय बाबू तुझा? एवढा मोठा जबडा कोणाच्या असतंय का? गाई मशीनची जगा जबडा आहे याचा मोठा. ए चला खाली चला. चलो बेटा नीचे चलो, नीचे ये. चल ये लवकर, बांधू ये. तेवढा बरं समजतंय.
मंडळी, इथे उकड काढायला मी आता दुसरं 20 भाकरींचं पाणी ठेवलेलं आहे, कारण की गावातल्या माझ्या दिरांच्या घरची 20 भाकरींची ऑर्डर होती, म्हणून मी त्याआधी 20 भाकरींचं उन्हावणे घेतलं. हे उन्हावणे घेतलं आणि पीठ मळलं. तेवढ्यात मला बायकोमवरून कॉल आला की 20 भाकरी आम्हाला भेटतील का दुपारी. तर मी बोलले ठीक आहे, भेटतील. तर मग आता दुसऱ्या 20 भाकरी बनवण्यासाठी इथे उकड काढायला मी पाणी तापायला ठेवलेलं आहे. चला, आता आपल्याला टोटल 40 भाकरींची ऑर्डर आहे दुपारचीच आज. आणि हे मला वाटलं सुद्धा नव्हतं की आज दुपारी अशा अचानक एवढ्या भाकरींची मला ऑर्डर येईल, पण बरं झालं. चला, भाकरी म्हणजे बनवायला सुरुवात करायची. तेवढ्यात मग मोनिकाचा कॉल आला की मला अजून 20 भाकरी पाहिजेत, म्हणून भेटतील का दुपारी. ते बोलले भेटतील. तर आता ह्यांना मी कॉल केला, हे गेल्यात प्लांटवर. तर यांना मी कॉल केला की 11:30पर्यंत तुम्ही या, तोपर्यंत हे मी पीठ वगैरे सगळं मळून ठेवते, कारण की 2 माणसं असली ना मग भाकरी पटपट होतात. आणि मला एकटीला इथे थोड्या भाकरी बनवायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, कारण की प्रेस करण्यासाठी उभं राहावं लागतं, पुन्हा ते शेकवण्यासाठी ते खाली बसावं लागतं, मग ते शक्य नाही होत जास्त भाकरी बनवायला. तर आता मी ह्यांना कॉल केलं आहे की बरं तुमचं तिकडे काम आवरलं असेल जरा मला मदत करायला या, तोपर्यंत मी पीठ वगैरे मळून ठेवते. हे बोलले येतोय 11:30पर्यंत. तर चला, आज आहे आपल्याला 40 भाकरींची ऑर्डर. इथे आपल्या आता भाकऱ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत. आणि ज्या गावातल्या 20 भाकऱ्यांची ऑर्डर होती ना, म्हणजे दिरांच्या घरची, त्यांच्या 20 भाकऱ्या पण दिलेल्या आहेत. आणि आता ही दुसरी ऑर्डर होती बाळकुमवरून, तर त्यांच्या पण भाकरी इथे बनवल्यात. आता ते थंड झाल्या की लगेच पॅक करायला घेतात. इकडच्या थंड झाल्यात ते लगेच पॅक करून ठेवते, नाही तर मग कसं आहे माहिती का, काट कडक होतात जास्त वेळ अशा आपण बाहेर ठेवले की. चला, आता पॅकिंग करून घेते. मंडळी, आता भाकऱ्या वगैरे ज्यांच्या होत्या ते घेऊन गेलेत. आणि मी पण आता जेवून घेते. जी भेंड्याची भाजी बनवली ना तीच गरम करते. आता मस्त जेवून घेते. चिन्मय तर आला नाही. चिन्मयच्या कंपनीत काहीतरी ते ब्लड चेकिंगचं काहीतरी शिबिर सुरू आहे त्यांच्या कंपनीमध्ये. प्रत्येक वर्षाला कंपनीमधल्या कामगारांची पूर्ण बॉडीची तपासणी होते. तर तो बोलला मी काही जेवायला येणार नाही. आणि बाहेर ना डॉगे एवढे भुंकतात ना, पाऊस पडायला लागले ना की त्यांचे राहायचे वगैरे पूर्ण वांदे होऊन जातात. आणि कोणाच्या अशा पायरीवर ओट्यावर बसला की लोक लगेच हाकलून देतात काठीने. त्याच्यामुळे ते बिचारे ओरडतात नुसतं. तर असं करू नका. जर तुमच्या ओट्यावर पायरीवर आडुशाला कुठेतरी घराच्या बसत असतील ना, तर त्याला बसू द्या, कारण की पावसाळ्यामध्ये प्राण्यांचे खूप हाल होतात. डॉगी वगैरे असे प्राणी आहेत, हे तर काही जंगलात वगैरे जास्त नाही राहू शकत. ते त्यांना खाण्यापिण्याच्या शोधामध्ये ते आपल्या घराशेजारी किंवा अंगणामध्ये येतात. जर पाऊस पडत असेल ना, ते जर आपल्या घराच्या आडोशाला कुठे पायरीवर ओट्यावर जर बसत असतील तर त्यांना बसू द्या, हाकलू नका. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला इथे सांगेन की तुम्ही तुमची गाडी वगैरे जी काही चालवताय ती थोडीशी स्लो चालवा, कारण की डॉगी हा एक असा प्राणी असतो का तो कुठूनही पटकन धावत मध्ये येतो. त्याच्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका, आपल्याही जीवाला धोका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या काही 4 व्हीलर वगैरे आहेत, रिक्षा, 4 व्हीलर ज्या काही कोणत्या गाड्या आहेत, तर त्यांच्या खाली ते डॉगी जाऊन बसतात पावसाळ्यामध्ये भिजावे नाही म्हणून. तर तुम्ही जेव्हा गाडी तुमची सुरू कराल तेव्हा जरा आधी चेक करा, मांजर किंवा डॉगी असे कोणते प्राणी तर गाडीच्या आडोशाला बसलेले नाही आहेत खाली आधार घेण्यासाठी. त्याच्यानंतरच मग तुमचं वाहन जे काही आहे ते सुरू करा. बहुतेक डॉगी तर 4 व्हीलर खालीच बसतात पावसाळ्यामध्ये, नाहीतर कोणाच्या तरी घराच्या ओट्यावर जाऊन बसतात. मग लोक काय करतात, लगेच काठी घेतात, हाडशाट सुरू असते त्यांचं. तर असं करू नका. त्यांचं सुद्धा जीव आहे, ते काही आपल्या प्रॉपर्टीवरती काही हक्क वगैरे गाजवण्यासाठी आलेले नसतात. फक्त त्यांना एक थोडासा आधार हवा असतो थोड्या वेळापुरता. तर एवढी तरी आपण सगळ्यांनी माणुसकी दाखवली पाहिजे. आणि शक्यतो तुम्ही तुमचं जे काही वाहन असेल त्याच्या खाली आधी तपासून बघा, डॉगी तर बसलेला नाही आहे किंवा झोपलेला नाही आहे. कारण की डॉगी, मांजर या अशा प्राण्यांना खूप सवय असते 4 व्हीलरच्या खाली जाऊन ते झोपतात आडुशाला, कोणीही त्यांना त्रास देऊ नये म्हणून. आणि मग आपण चेक नाही करत, काही नाही करत, असंच आपलं वाहन जे काही आहे ते सुरू करतो आणि मग त्यांचा अपघात होतो. म्हणून या सगळ्याच गोष्टींची जरा काळजी घ्या. सोशल मीडियावर तर मी बहुतेक असे व्हिडिओज बघते की बिचारी काही माणसं स्वतःच्या म्हणजे जे काही कमवतात त्याच्यातून थोडंसं पैसा हे करून ते डॉगींसाठी किंवा जे काही मांजर वगैरे त्यांच्यासाठी खाऊ किंवा पक्षी आहे, कावळे, कबूतर, त्यांच्यासाठी काही काही खाऊ देतात त्यांना. आपल्याला जर त्यांना खाऊ देणं जर शक्य नसेल होत तर कमीत कमी आपल्या घराच्या ओट्यावर किंवा पायरीवर जे येऊन बसतात ना पावसाळ्यामध्ये, त्यांना बसू द्या. ते थोड्या वेळासाठी येऊन आधार
म्हणजे त्यांना गरज असते आधाराची तिथे, आणि आपण काय करतो, लगेच चप्पल घेतो, काठी घेतो आणि त्यांना असा मारत किंवा हाकलून देतो त्यांना. तर बसू दे, त्यांना पाऊस थांबला की लगेच ते निघून जातात. डॉगी किंवा मांजर असे प्राणी आहेत की ते एका जागेवर जास्त वेळ नाही बसू शकत, पण खूप जोराचा पाऊस पडायला लागला ना की मग ते पावसामध्ये तर नाही थांबू शकत ना, मग ते असे काहीतरी जागा किंवा आडोसं कुठेतरी शोधतात आणि मग तिथे येऊन बसतात. तर त्यांना बसू दे, एवढंच सांगेन. ओके, तर चला मी पण आता जेवून घेते आणि हा ब्लॉग खूप मोठा इथे झालेला आहे. तर ब्लॉग मी आता इथेच एंड करेन आणि मग दुपारपासून रात्रीपर्यंत जे काही आजच्या दिवसात होईल ते तुम्हाला मी उद्या देणार, म्हणजे दुसरा ब्लॉग बनवणार. ठीक आहे. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि जे मी काही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टी दाखवल्यात किंवा नवीन काही गोष्टी सांगितल्यात तर ते तुम्हाला कसं वाटलं तर ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.